नमस्कार. मी रोहिणी. सगळ्या माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजण? सर्वांची गुढीपाडव्याची तयारी चालू झाली असेल. मी स्वामींचं सारामृतचं 7 दिवसाचं पारायण लावलं होतं. आज सारामृतचा पारायणाचा 4था दिवस होता आज. स्वामींचं प्रकट दिन येत आहे सोमवारी. त्यानिमित्तानं लावलं होतं 7 दिवसाचं. मला 9 दिवसाचं लावायचं होतं पण नाही जमलं. उन्हाळी कामं चालू होते माझे. मग थोडी धावपळ चालू झाल्यामुळं नाही केलं. मग 7 दिवसाचंच लावलं होतं. मग आधी सकाळी पारायण करून घेतलं. त्यांचा टिफिन केला. मग त्यांचा टिफिन करून दिला. मग मुलं पण घरी होते. मुलांना पण सुट्ट्या लागल्या होत्या. सर्वांसाठीच नाश्ता केला. सर्वांनी नाश्ता केला सोबत. नाश्ता करून झाल्यावर मग डबे रिकामे करून घेतले सगळे. घर साफसफाईला काढलं की खूप दमायला होतं. पण घर स्वच्छ घाण दिसलं की खूप असं मन नाराज होतं. बघू पण वाटत नाही भांड्यांकडे. आणि घर स्वच्छ केलं की मन कसं असं प्रसन्न होतं. कोण पण अचानक येतं. घर घाण असलं की आपल्या घरी बघा अचानक कोणी ना कोणी येतंच. आणि घर स्वच्छ असलं की कोण नाही येत. म्हणून आपलं घर नेहमी स्वच्छ ठेवलं ना, कधी पण कोणी येऊ द्या आपल्याला पण टेन्शन राहत नाही. आणि घर स्वच्छ असले की लक्ष्मी पण राहते म्हणतात. घरात लक्ष्मी पण टिकते म्हणतात. मला पण घर स्वच्छ ठेवायला खूप आवडतं. गुढीपाडव्याला आमचं कुलदैवत महादेव आहे. गुढीपाडव्याला आमची महादेवाची काठी बसते दुसऱ्या दिवशी, गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी. म्हणून आमच्याकडे गुढीपाडव्याला सर्वजण साफसफाई करतात. घर दसऱ्याला जसं आपण स्वच्छ करतो तेवढी नाही आहे बारीक सारीक, पण करतात घर स्वच्छ. मग सकाळी मी आधी रजाया ब्लँकेट सगळं मशीनला लावून घेतले होते. 2 मशीन झाले ते सकाळी 2 वेळा लावले होते आज. मग ते धुवून झाल्यावर मग भांडे रिकामे करून घेतले. भांड्यांमध्ये काय जास्त सामान नव्हतं. किराणा भरायचा होता. मला आधी किराणा डबे घासावं मग किराणा भरा. म्हणजे डबे रिकामे असले की किराणा भरायला पटकन येतो ना. मग साफसफाई असले की घाण असले की परत ते घासा मग परत भरा. म्हणून मग आधी भांडे काढून घेतले, घासून घेतले. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी किराणा आणतो म्हणले गुढीपाडवा झाल्यावर. म्हणून मग आधी साफसफाई करून घेतली. मी बाथरूममध्येच भांडे घासायला घेतले होते. कारण की बाहेर शिटीत कसं असतं ना, बाहेर जागा जास्त नसते. मग आतमध्ये बाथरूम पण माझं खूप मोठं आहे म्हणून मी बाथरूममध्येच घासले. आज नळाला पण पाणी येणार होतं. 1 दिवसाआड पाणी येतं आमच्या इकडं. पुण्यात सगळीकडेच बहुतेक 1 दिवसाआड पाणी येतं. मग आज आमचा पाण्याचा पण दिवस होता. म्हणून मग सकाळीच भांडे काढले. 11 वाजता चालू केले होते मी भांडे घासायला. 5च वाजले एवढेच भांडे घासायला. फक्त मांडणीचेच घासले. तिकडले किचनच्या कप्प्यातले नाही घासले अजून. छोटे पण मांडणे इकडले म्हणलं उद्या काढता येईल. आणि हॉलची पण क्लिनिंग करायचे. पडदे धुवायचे. उद्या मशीनला पडदे लावायचं आधी मग बाकीचे कामं करत घ्यायचं म्हणलं. म्हणून मग आज फक्त मांडणीचेच भांडे काढले होते. बाहेर मस्तच ऊन पडलं होतं. उन्हात चटई टाकली आणि चटईवरच ठेवले. म्हणजे सावलीत ठेवलं की त्याला पुसून घ्यावं लागतं ना. मग डाग नाही पडत उन्हात ठेवलं की. फॅन खाली ठेवायचं म्हणलं की 2-3 वेळा कपड्यांनी पुसून घ्यावं लागतं. म्हणून मी बाहेर उन्हातच ठेवले होते भांडे. आज मुलांची पण खूप मदत झाली. आणि पापड पण ठेवले होते उन्हात. म्हणलं परत पावसाळ्यात आपल्याला ऊन देता येत नाही ना, म्हणून सर्व ऊन देऊन एकदा डब्यात भरून ठेवलं की आपलं पण टेन्शन कमी होतं. मग मुलांसोबत जेवण करून घेतलं. 2 वाजले होते. मुलांसोबत जेवण करून घेतलं. मुलं पण आपण जेवल्याशिवाय आपली वाट बघत बसतात ना, म्हणून मग आपण जेवले की मुलं पण जेवतील म्हणून सोबत त्यांच्यात जेवण करून घेतलं. मग मांडणी मस्त झाडून घेतली. सकाळी पोटमाळे त्यांच्याकडून आवरून घेतले होते. मला वर जाता येत नाही म्हणून त्यांच्याकडूनच आवरून घेतले होते आज पोटमाळे. ते पोटमाळ्यावरूनच गेले होते आज कामावर. मग फक्त मांडणी झाडून घेतली आणि मस्त ओल्या कपड्यांनी पुसून घेतली. मी मांडणीमध्ये पेपर पण टाकते. छान वाटतं तेवढंच. धूळ पण जास्त बसत नाही. आज माझ्या मुलांची पण खूप अशी मदत झाली. दोघांनी पण मदत केली भांडे नेऊन ठेवायला करायला. म्हणजे बाहेर आतमध्ये आहे आमचं किचनमध्ये बाथरूम आणि बाहेर रोडला नेऊन ठेवले ना भांडे. त्याच्यामुळे लांब पडत होतं मला घासून बाहेर नेऊन ठेवायला. मग मुलांनी खूप मदत केली आज. हे मोठे मोठे पिंप आहेत ना माझ्या पिंपांमध्ये मी एकदाच भरून ठेवते उन्हाळी कामं केलेले. आई पापड कुरड्या हे मला आई सासूबाई देते. म्हणून मग मी फक्त इकडं उपवासाचे करते. चकली पापड परत शाहू बटाट्याचे पापड परत उडदाचे पापड पण मी इकडंच करते. बायका करू लागतात मला. त्यांचे पण रोज एकाचे पापड करून घेतो आम्ही उन्हाळी कामं. म्हणून मग सगळ्यांचेच होऊन जातात. असे थोडे थोडे वर छोट्या डब्यात मी काढून ठेवते थोडं थोडं. म्हणजे रोज रोज आपल्याला ते पिंप वरतून काढता येत नाही ना पोटमाळ्यावरून. आणि ते पण कधी घरी असतात नसतात. सकाळी गेले की ते संध्याकाळी येतात. मग आपल्याला थोडं लागलं केलं तर म्हणून मी थोडं थोडं डब्यात वर काढून ठेवते.
आणि बाकीचं वर पिंपांमध्ये टाकून देते. जसं लागेल तसं थोडं थोडं मग घेता येतं ना मग आपल्याला वरचं, म्हणून मी असं भरते. माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. मी शेवया पण यावर्षी इथंच बनवून घेतल्या होत्या. आई मला बनवून देते शेवया वर्षाला, पण माझा चुलत भाऊ एक्सपायर झाल्यामुळं वर्षभर काय करत नाहीत ना घरी, म्हणून मी यावर्षी इथंच करून आणल्या शेवया पण सुजी काढून गिरणीतून. खूप छान झाल्या त्या शेवया पण. घर स्वच्छ केलं की कसं मन प्रसन्न वाटतं ना. आता गुरुचरित्राचं पण पारायण घरी करायचं की केंद्रात करायचं ते पण चाललंय माझं. पुढच्या महिन्यात स्वामींची पुण्यतिथी आहे ना, त्यानिमित्ताने गुरुचरित्राचं पण पारायण करा तुम्ही पण. मला पण करायचं आहे. मी घरी करेन किंवा मंदिरात करेन, शेअर करेन मी तुमच्यासोबत तेव्हा. खूप छान अनुभव आहेत. करा तुम्ही नक्की गुरुचरित्राचं पारायण. मी मस्त असे डबे भरून घेतले. मग मुलांची पण मदत झाली. छोटा मुलगा गेला होता क्लासला, मोठा होता घरी. मग त्याने डबे भरून ठेवलेले होते मी, तो हाताखाली मदत केला. मग त्याने दिले मला, मी वर ठेवत होते. आमच्या गप्पा चालल्या होत्या बोलत बोलत. काम कधी झालं कळालंच नाही. मग नंतर आरती करून घेतली स्वामींची. फरशी पुसून घेतली. मग स्वामींची आरती केली, दिवाबत्ती केली. मग संध्याकाळच्या पण स्वयंपाकाला लागली. किती पण दिवसभर किती पण काम करू द्या, पण आपला स्वयंपाक बाई माणसाला चुकत नाही. स्वयंपाक तर करावाच लागतो. आणि 2 मुलं असल्यामुळे आपलं कसं खिचडी भातावर भागून जातं, पण मुलांचं पोट भरत नाही ना, त्याच्यामुळे स्वयंपाक करावाच लागतो. तुम्ही पण गुढीपाडव्याची साफसफाई केली का नक्की सांगा मला, नक्की कमेंट करा. हा आहे माझा फायनल लुक. माझ्या किचनमध्ये काय जास्त फर्निचर नाही आहे माझ्या किचनमध्ये. साधंच आहे माझे किचन. स्वच्छता केलं की थोडे दिवसच घर छान वाटतं. परत आहे तसंच होतं. धूळ तर इतकी येते, बापरे खूप येते धूळ. दारं खिडक्या पूर्ण पॅक असून पण एवढी धूळ येते की सांगता बस. आज डाळीतले फळं केले होते. कोण डाळीतले फळं म्हणतो, कोण डाळ फळं म्हणतो, कोण डाळ चिकुल्या म्हणतं. आमच्याकडे डाळ फळंच म्हणतात. मग शॉर्टकटमध्ये केला डाळ फळंच. मुलांना पण खूप आवडतं तूप टाकून. थँक्यू सो मच.